तर राज्यात अधिकृत आणि अनधिकृत सावकारीचा विळखा आणखी घट्ट होतोय। विदर्भ आणि मराठवाड्यात ही स्थिती गंभीर आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात परवानाधारक सावकारांनी 1288 कोटींचं कर्ज वाटल्याची धक्कादायक माहिती समोर येते। यामध्ये बिगर शेती कर्जाचं प्रमाण अधिक दाखवलं जात आहे। मनमानी पद्धतीनं व्याज वसूल केलं जात आहे। अनधिकृत सावकारांकडून होणारी लूट रोखण्यासाठी कायदे अजून अपुरे पडतायत आणि बँकिंग व्यवस्थेतील दोषांमुळे ग्रामीण भागात ही स्थिती गंभीर बनली आहे। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील साहेब, आपला जो प्रश्न आहे तो मुंबईला गेल्यावर मी त्या दोन्ही नेते मंडळींच्या कानावरती घालेन। परत एकदा जर असं काही जॉईंट मोहीम राबवता आली सहकार विभाग आणि गृह विभाग, तर नक्की ह्या खाजगी सावकारांना सुद्धा आणि बऱ्यापैकी त्याच्यानंतर प्रतिबंध पायबंद त्याला बसला होता, कारवाई झाल्या, अटक झाली। त्यांची जी काय खोटे स्टॅम्प पेपर वगैरे खाजगी सावकारांनी विशेषतः विदर्भ मराठवाड्यात केली होती, आपण जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटकही केली। त्यावेळी आपण ही मोहीम राबवलेली होती। कदाचित परत एकदा शासन त्याचा विचार करेल।